जुळले तर आमची एक इच्छा होती बकासूरच्या खेळाची। मी दादाला लय सांगायचो आपल्याला एक बिंजोरचा असा एक बकासूर आणि कोणीही असला बिंजोरचा बैल त्याची एक शर्यत आपल्याला लास्ट परत मारायची आहे आणि ती आमची इच्छा लक्ष्याने पूर्ण केली। 2 शर्ती हारला म्हणून लक्ष काय कपला असं काय नाही, असं काय नाही। 2 गुलाल पडले लगेच लक्षात कमबॅक होऊन परत गुलाल विजय। तर आताशीच आंबेगावचा सुंदर आणि लक्षाने विजय घेतलेला। चला तर दादांशी बोलूया आणि आजच्या शर्यतीचा जरा स्वरूप जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं नाव काय? आकाश म्हात्रे। आणि आजच्या शर्यतीचा स्वरूप सांगा, कशी जमली आजची शर्यत? बघा आमची शर्यत मैत्रीपूर्ण शर्यत होती। आमचं तसं दादा अर्जुन म्हात्रे यांचा लक्षा आणि सचिन घरत हे आमचे रिलेटिव्ह आहेत ते। आम्ही मैत्रीपूर्वक त्यांच्याशी शर्यत खेळून आम्ही विचारायला गेलो, त्यांना सकाळी 2 वेळा ते आम्हाला हो बोलले आणि नंतर त्यांची शर्यत जमली आणि त्यांच्या शर्यती जमल्याच्या नंतर त्यांची एक शर्यत हारली। त्यांच्यानंतर आम्हाला एक असं वाटलं का यांच्याकडं शर्यत जमवायची का नाही जमवायची। आम्ही गेलो त्यांना विचारायला आणि ते सांगितले बोलतात तुम्ही थांबा जरा, आपण काहीतरी शर्यत मैत्रीपूर्वक तुमच्याशी खेळू। तर आम्ही 2-3 वेळा गेलो तर थांबा बोलून नंतर ते हो बोलले आम्हाला। नंतर आम्ही शर्यत त्यांच्याशी खेळून विजय प्राप्त केला। कारण की समोरची गाडी आपण बघत होतो सप्त हिंद केसरी बकासूर आहे। कारण की बकासूर बघता आपण घाटावर देखील भरपूर नाव आहे त्याचं, बिंजोडमध्ये देखील बकासूरचं नाव आहे। तर काय मनात वगैरे भीती होती का मोठी अशी गाडी आहे जुळले तर? आमची एक इच्छा होती बकासूरच्या खेळाची। मी दादाला लय सांगायचो आपल्याला एक बिंजोरचा असा एक बकासूर आणि कोणीही असला बिंजोरचा बैल त्याची एक शर्यत आपल्याला लास्ट परत मारायची आहे आणि ती आमची इच्छा लक्ष्याने पूर्ण केली। आता आनंद वगैरे कसा व्यक्त करा आजचा? कारण की आपली जोडी ही सुंदर आणि लक्षा याने चांगला असा आपला गुलाल दिला, पण शर्यत काही कारणास्तव म्हणजे याला पेंडिंग ठेवलं होतं निकाल। तर नक्की काय विषय होता पेंडिंग ठेवलेला? ते पेंडिंग त्याही ठेवलेली कारण मोठी शर्यत होती, त्यांना पण नको वाईट वाटायला आणि आम्हाला पण वाईट नको वाटायला म्हणून त्याही पेंडिंग ठेवलेली। निकाल आम्हालाच दिला त्याही, पण आम्ही काय बोललो ना, आम्हाला निकाल त्याही आम्हालाच दिला। पण कमिटीवर निकाल आलेला तो चांगला होता। म्हणजे ही जी शर्यत आता जमली ही पूर्ण मैत्रीपूर्ण होती ना? हा मैत्रीपूर्ण होती। नाही असं कधी झालं बकासूर सोबत जर आपल्या सुंदर या एखाद्या बैलाला आपल्या पळायला चान्स भेटली तर सोबत? आणि ही जोडी आपली 3 फेऱ्यांमध्ये दिसेल का? हा नक्कीच दिसेल। कारण की आपला बिंजोडचा हा खेळ आहे, हा आपल्याला आता बघतोय की आता 10-12 दिवस बाकी राहिले, पावसाला नंतर हा खेळ आपल्याला दिसणार नाही। तर घाटावर जाताना ही जोडी दिसेल का? नक्कीच दिसेल। आणि तसंच आमचा भाऊ प्रवीण पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही गाडी पळवली आज। तर दादा कसं वाटलं आपल्या वाढदिवसानिमित्त आज गुलाल घेतलेलं आहे आणि चांगलं असं लक्षात राहील असं नाव केलेलं आपल्या बैलांनी? चांगलं वाटेल कारण आमचा एक तसा एक आमचा आज भाऊ नाही, एक सनीदास म्हात्रे, तो डेलीचं आमचं नियोजन सनीदास म्हात्रे करतो आणि तो डेली असतो। आज कारण त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून तो आला नाही काही कारणास्तव, म्हणून आम्ही शर्यत केली तरी। चला दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। जय श्रीराम। बकासूर सोबत जी आता गाडी झाली त्यामध्ये आंबेगावचा सुंदर आणि लक्ष विजय झालेला आहे। तर चला आता लक्षाबद्दल देखील आपण माहिती घेऊया, दादांशी बोलू। नमस्कार दादा। नमस्कार। तर काय सांगाल आपण आज चांगला असा गुलाल घेतलेला, कारण बकासूर विरुद्ध आपण मैत्रीपूर्ण शर्यत आज विजय झालेलं, त्याबद्दल काय सांगाल? काय बोलू शकते ना, आता आमचा स्वप्न होता तो पूर्ण केला आमच्या लक्ष। 2 शर्ती हारला म्हणून लक्ष काय कपला असं काय नाही, असं काय नाही। 2 गुलाल पडले लगेच लक्षात कमबॅक होऊन परत गुलाल विजय प्राप्त करून देतो आणि ती मोठीच गाडी मारतो। म्हणजे नक्कीच तुम्हाला लक्षाने आता खूप असा आनंद दिलेला आणि मोठं गुलाल देखील दिलेला आहे। मग काय पुढे अपेक्षा पडल्या? बोलत होते लक्षाचा खेळ संपला, लक्षाने आज दाखवून दिलाय की लक्ष काय आहे, लक्ष कसं आहे आणि लक्षात ठेवा। पुढे काय अपेक्षा असणार आहे आता या जोडीकडून? खूपच अपेक्षा आहे। 5 तारखेला काकाला वाटतं अड्डा आहे, त्या अड्ड्याला ही गाडी परत दिसेल का? आणि पुढे पण ही पुढच्या वर्षी पण हीच गाडी दिसेल? गटाला पण ही गाडी 3 फेऱ्या पळताना दिसेल। चला जरा खूप खूप शुभेच्छा देतो मी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी।